ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त नवरात्र स्पेशल एपिसोडमध्ये आता दुर्गा बनूनच सायली स्वतः इकडे आता प्रियाचा पर्दाफाश करणार आहे. आता अर्जुनने जबरदस्त युक्ती करत सायलीच्याच हातून प्रियाचे नवरात्रीला पूजन करत तिचा आता विसर्जन जवळजवळ केलेलं आहे. आता प्रियाचा पाय धुण्यासाठी केलेला अटापिटा, प्रियाचा पाय धुतल्यावरती पुसला गेलेला तुळशीपत्र, या सगळ्या धमाल गमती जमती या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इकडे आता सायली येते आणि ती प्रतिमाला सांगायला लागते, प्रतिमा त्या या सगळ्यामध्ये मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की आपल्या घरामध्ये आता नवरात्रीची धामधूम सुरू होणार आहे. नवरात्रीची धामधूम सुरू झाली की आपण दोघींनी मिळून आता नवरात्रीचे 9 दिवस गाजवायचे आहेत. या सगळ्यामध्ये तुम्ही मला साथ द्याल ना? यावरती प्रतिमा तिला सांगते, तू बिलकुल काळजी करू नकोस, या सगळ्यामध्ये आपण दोघी जणी मिळून धमाल करायची आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे सायली खूप खुश होते. सायली खुश होते आणि प्रतिमा त्या काहीही झालं तरी आता या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण एक एक करत सगळ्या प्रकारचे सगळे पूजन करायचे आहेत असं म्हणत सायली आता प्रतिमाला आपल्या या सगळ्यामध्ये सामील करून घेत असते. आणि त्याच वेळेला अर्जुनच्या डोक्यात वेगळाच प्लॅन चालू असतो. जिकडे सायली आता करत असते तिकडे अर्जुन वेगळ्याच डोक्यात विचार करत असतो. सायली अर्जुन या दोघांचं प्लॅनिंग बरोबर वेगळं असतं. आता नवरात्रीच्या आदल्या रात्री सगळेजण बसतात आणि त्यावेळेला चर्चा चालू असते की या सगळ्यामध्ये नवरात्र कशी सेलिब्रेट करायची, काय करायची. तोपर्यंत चैतन्य आणि आता इकडे अर्जुन या दोघांचं बोलणं झालेलं असतं की तिच्या प्रियाच्या पायावरून अर्जुनने सांगितलेलं असतं की मी तिचा पाय पाहिलाय, त्याच्यावरती तुळशीपत्र आहे, पण ते खोटं पण वाटत नाही. चैतन्य म्हणतो, नाही, हा तुला दाखवण्याचा दिखावा असला. त्या दिवशी आपल्याला वाटत होतं ना की या सगळ्यामध्ये ती आपल्यासोबत कुणीतरी आपलं म्हणणं ऐकते. कदाचित ते प्रियानेच ऐकलेलं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण एक काम करूया, या सगळ्यामध्ये आता मात्र आपण एक काम करायचं आहे की प्रियाच्या पायावरती असलेलं तुळशीपत्र कसं खोटं सिद्ध करायचं. मग आता इकडे पूर्णाजीला अर्जुन म्हणतो, पूर्णाई, मला असं वाटतं पूर्णाजी की आपण या सगळ्यामध्ये या घरातील मुलींचं पूजन करूया. तेच पूजन असतं नवरात्रीचं. अस्मिता आणि प्रिया या घरातील मुली आहेत ना. यावरती मग मात्र अश्विन म्हणतो, त्यांचं तर पूजन नेहमीच होतं, कोणत्याही प्रकारचं त्यांना काम न सांगून आपण एक प्रकारे त्यांचं पूजनच तर करत असतो की, असं म्हणत अश्विनची थट्टा मस्करी चालू असते. त्यावरती पूर्णाजी म्हणते, चालेल, यावेळेला घरची सून, घरची लक्ष्मी, ती म्हणजे आता इकडे सायली, तर सायलीच्या हातून आता आपण या सगळ्यामध्ये या दोघींचं पूजन करूया आणि या घरच्या दोन्ही लक्ष्मींना तो मान देऊया. असं म्हटल्यावर ती अस्मिता म्हणते, नुसतंच पूजन करणार की आम्हाला काही गिफ्ट येणार का? पूर्णाजी म्हणते, नको ग, नको बाई, तू काळजी करूस, तुला काय गिफ्ट हवे ते सांग, ते घेण्यात येईल. अस्मिता म्हणते, ठीक आहे, मी विचार करून सांगेन. अश्विन म्हणतो, बघितलंस, ते पूजन गेलं उडत, तिला फक्त आणि फक्त तिला गिफ्ट पाहिजे. असं म्हणत थट्टा मस्करी चालू असते. अर्जुन म्हणतो, हो, माझी बायको तुमच्या दोघींचं छानपैकी पूजन करेल बरं का, असं म्हणत अर्जुनच्या डोक्यात वेगळाच विषय असतो. आता त्या रात्री अर्जुन आपला प्लॅन पूर्ण सायलीला समजावून सांगतो. अर्जुन सायलीला सगळा प्लॅन सांगतो आणि तो म्हणतो, या सगळ्यामध्ये मला तुमची मदत लागेल. सायली म्हणते, अजूनही तुमच्या डोक्यातून हे गेलंच नाही का? यावरती अर्जुन म्हणतो, माझ्या डोक्यातून पूर्णपणे गेलं होतं, पण चैतन्याचं असं म्हणणं आहे की त्याने जे दृश्य पाहिलंय तेच खरं आहे आणि हे पुरावे खोटे आहेत. सायली म्हणते, कसले पुरावे? अर्जुन म्हणतो, ते तुम्हाला उद्याच कळेल. उद्याच्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे माहिती आहे का? तुम्ही अस्मिता आणि प्रिया या दोघींचे पाय असे धुवायचे आहेत, लख्ख पाय धुवायचे आहेत. तळपाय तर उजवा तळपाय प्रियाचा व्यवस्थित धुवा. सायली म्हणते, सर, हे काय नवीन तुमच्या डोक्यामध्ये खूळ आहे, मला तर काही कळतच नाही आहे. यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन सायलीला म्हणतो, तुम्ही नका हे करू, मी जे सांगेन तेवढंच तुम्ही करा. यावरती सायली म्हणते, ठीक आहे, तुम्ही उगाचच या सगळ्यामध्ये पुन्हा काहीतरी गोंधळ घालत ठेवू नका. अर्जुन म्हणतो, नाही, यावेळेला मदत करा, मग बघू आपण काय करायचं ते. फायनली असं ठरतं की सायली या दोघींचे पाय धुणार. आता मात्र लक्ष्मीपूजनाचा म्हणजेच आता या दोघींचं पूजन करण्याचा दिवस उजाडतो. सायली यथासांग सगळी तयारी करते. सायलीने योग्य ती तयारी करत आता अस्मिता आणि प्रिया या दोघींचं पूजन करायचं ठरवलेलं असतं.
त्यावरती मग मात्र आता इकडे कल्पना म्हणते, तुम्ही दोघी काय फक्त पूजनच करून घेणार का? तुम्ही या सगळ्यामध्ये मदत नाही का करणार घटस्थापनेला? घटस्थापना झाल्यानंतर तुमचं पूजन आहे, पण तोपर्यंत घटस्थापना करण्यासाठी काहीतरी मदत कर अस्मिता. अस्मिता म्हणते, दरवेळेचं काय गं, आज तरी मला निवांत राहू दे. आज तर माझं पूजन होणार आहे ना, या पूजनाच्या वेळेला तू तरीसुद्धा मला कटकट करतेस. यावरती पूर्णाजी म्हणते, राहू दे कल्पना, शांत बस. आपण जे करता येईल ना ते करूया. आज तिचं पूजन आहे ना, तिच्या मागे नको कटकट करूया. असं म्हणत पूर्णाजी आता काम करायला परवडेल, पण या अस्मिताच्या नादी लागायला नको असं म्हणत अस्मिताला आता सूट देते 1 दिवसाची. अस्मिताला काय तेवढंच हवं असतं. अस्मिता या सगळ्यामध्ये खूपच खुश असते. पण आता प्रिया आणि अस्मिता या दोघीजणी या गोष्टीपासून त्यांना काहीच माहीत नसतं की हा सगळा प्लॅन अर्जुनने केलेला आहे. आता प्रियाला विश्वास बसलेला असतो की अर्जुनचा आपल्यावरती ठाम विश्वास बसलाय, त्यामुळे प्रिया बिनधास्त असते. आता इकडे पूजनाची सगळी तयारी सायली करायला लागते. यथासांग सगळ्या दोघींचं पूजन व्हावं यासाठी सायली प्रयत्न करत असते आणि दोघींच्याही पूजनाची तयारी करते. अर्जुन दोघींसाठी छानपैकी गिफ्टची सुद्धा तयारी करतो. दोघींना काहीतरी गिफ्ट आणावं या कारणासाठी अर्जुन प्रयत्न करत असतो. त्याच्यामध्ये आता मात्र इकडे कल्पना सांगते, चला दोघींनी बसून घ्या. मग आता इकडे विमल सांगायला लागते, सायलीताई तुम्ही एक काम करा, आधी पूजन करून घ्या आणि त्यानंतर या दोघींचे पाय धुवा. पाय धुवा म्हटल्यावरती प्रिया थोडीशी गडबडते, कारण जर का या सगळ्यामध्ये सायलीने आपला पाय पाहिला तर मात्र आपल्यासोबत काहीतरी आता मात्र चुकीचं होऊ शकतं. आता पूजनाची सगळं संगीत तयारी सुरू होते. देवीचा घट बसवण्यात येतो, अस्मिताला बसवण्यात येतं, प्रिया काही येत नाही. त्यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो, तन्वी कुठे आहे? तन्वीला या सगळ्यामध्ये आधीच सांगितलेलं होतं ना, आत्ता तर ती इथे होती, मग गेली कुठे? यावरती सगळेजण प्रिया कुठे गेली म्हणून इकडे तिकडे पाहायला लागतात. प्रताप म्हणतो, आत्ता तर इथे होती, कदाचित तिच्या रूममध्ये गेली असेल. जा बरं अस्मिता, तूच जा तिला बोलवून घे. अस्मिता म्हणते, कशाला, त्या सायलीलाच पाठवा. सायली म्हणते, ठीक आहे मी बोलवते तन्वीला, तुम्ही नका काळजी करू. असं म्हणत सायली प्रियाला बोलवायला जाते. प्रिया आपल्या पायावरती कोरून 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 तुळशीपत्र काढत असते आणि तोपर्यंत सायली तिला आवाज द्यायला जाते. सायली प्रियाला सांगते, अगं चल, बाहेर सगळेजण तुझी वाट पाहत आहेत, आपल्याला पूजन करायचं आहे ना. यावरती सायली म्हणते, नाही आता चला लवकर बाहेर चल प्रिया. प्रिया म्हणते, मी बिलकुल बाहेर येणार नाही, कारण मला हे असं पाय वगैरे धुणं हे नाही जमत आहे. खरं तर मी या घरची थोडीच मुलगी आहे, त्यामुळे तू फक्त एक काम कर, तू या सगळ्यामध्ये अस्मिताचे पाय धु आणि अस्मितासोबत जे काय करायचं ते कर. सायली म्हणते, ठीक आहे, हे सगळं येऊन तू बाहेर तर सांगशील की नाही, म्हणजे कुणाला वाटायला नको की मला तुझं पूजन करायचं नाही आहे. तू बाहेर ये, सगळ्यांच्या समोर हे बोल आणि मग मात्र मी काही बोलत नाही. आता प्रिया गडबडते. ही सायली पण अति हुशार आहे, म्हणजे बाहेर येऊन मला सगळेजण सांगणार की तू हे कर ते कर, काय करू काय करू असं म्हणत ती कोरून 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 आपल्या पायावरती वॉटरप्रूफ मेकअपच्या साह्याने आता तुळशीपत्र काढण्याचा प्रयत्न करते. पण आता तिचा विचार असतो की ही काय थोडी माझं तुळशीपत्र धुवून बघणार आहे, ही धुवून बघणारच नाही आहे ना, म्हणजे ते फक्त पाण्यामध्ये हे होईल, बाकी काहीच होणार नाही आहे. जाते आता मी बाहेर, असा विचार करत ती बाहेर येते. आता सायली तन्वीला घेऊन बाहेर येते. त्यावरती आता मात्र सगळे आता तन्वीकडे पाहत बसतात आणि ये आता इकडे अर्जुन चैतन्य दोघांचं बोलणं होतं झालं. आता सगळा खेळ हिचा संपलेला आहे. काहीही झालं तरी हिला या सगळ्यामध्ये आपण आता सोडायचंच नाही. सायली वहिनीला आपला प्लॅन समजावून सांगलायस ना? अर्जुन म्हणतो, अगदी बरोबर प्लॅन सांगितलेला आहे. रविराज म्हणतात, काय ग तन्वी, कुठे होतीस तू इतका वेळ, म्हणजे इतक्या सगळ्यामध्ये हे सगळं करायची काय गरज होती तुला? चल लवकर बस, पूजन करायचं आहे ना, घटस्थापना झालेली आहे, पूजनाची वेळ झाली, चल लवकर असं म्हणत रविराज तिला बोलवतात. आता हो नाही करता करता प्रिया सांगायला लागते, मी खरं सांगू का, तर मला ना हे सगळं नाही आवडत, मला या सगळ्यामध्ये हे असं पूजन वगैरे करून घेणं आवडत नाही. रविराज म्हणतात, अगं ते विधी असतात, ते विधी करायलाच लागतात, त्यामुळे तू आता बस बरं. प्रिया बसते. सायली आता पाय धुण्याचा प्रोग्राम सुरू होतो. नेमकी तिकडे आता सुमन आलेली असते. सुमन समोर असते आणि सुमन म्हणते, अगं व्यवस्थित पाय धुवा आणि पायाला अष्टगंध लावून घ्या असं म्हणत आता मात्र पूजनाचं सगळं सुमन सांगत असताना तिकडे नागराज येतो आणि नागराज विचार करतो, काय मूर्ख आहे ही मुलगी,
ही आपला पाय धुवून घेते. मग अर्जुन एकटक तिच्या पायाकडे पाहायला लागतो. सायली इकडे पाय धुता अर्जुनकडे पाहते. अर्जुन तिला इशारा करतो, व्यवस्थित पद्धतीने पाय धुवा, जेणेकरून सगळं सत्य समोर आलं पाहिजे. सायली आता प्रियाचा पाय धुता सायलीचं लक्ष तुळशीपत्राकडे जातं. सायली विचार करते, तुळशीपत्र आणि ते पण प्रियाच्या पायावरती कसं शक्य आहे? ही तर माझ्या पायावरची खूण आहे आणि म्हणूनच अर्जुन सरांनी हे धुवायला सांगितलं असेल का? असं म्हणत सायली रगडून प्रियाचा पाय धुवायला लागते. प्रिया घाबरते. आता इकडे प्रियाचा पाय धुतल्यावरती पूर्ण पाय रिकामा होऊन ताटामध्ये काळं पाणी येतं. पूर्णाजी, रविराज, अर्जुन सगळेच जण हे पाहायला लागतात. आता अर्जुन म्हणतो, हे काय झालं सायली? प्रियाच्या तन्वीच्या पायामधून हे काळं काळं पाणी कसलं आलेलं आहे? यावरती सायली म्हणते, मला नाही माहिती, काहीतरी काळं काळं लागलं होतं, मी पाय धुतल्यावर निघून गेलं. रविराज म्हणतात, तुळशीपत्राची खूण अशी कशी निघून गेली? पूर्णाजी म्हणते, ही तर बालपणीची खूण आहे ना, हीच बघून हिला आपण तन्वी म्हणून स्वीकार केला होता, मग ती खूण निघून कशी गेली? सगळ्यांनाच धक्का बसतो. रविराज म्हणतात, कोण आहेस तू? खरं खरं बोल, कोण आहेस तू? आम्हाला इकडे फसवायला का आलेस? कोण आहेस तू? काय आहे तुझं सत्य? हे सत्य मला कळालंच पाहिजे. असं म्हणत चिडलेले रविराज प्रियाचा गळा आवळतात आणि सगळं सत्य खरं खरं मला सांग असं म्हणतात. आता या सगळ्यामध्ये प्रिया चांगलीच गडबडते. सगळ्या सत्याचा उलगडा अशा पद्धतीने झालेला असतो आणि प्रियाचा पर्दाफाश झालेला